रोहित शर्माच्या भारतीय टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं। दुबईच्या मैदानात झालेल्या थरारक फायनलमध्ये न्यूझीलंडला त्यांनी 4 विकेट्स आणि 1 ओव्हर राखून पराभूत केलं। तब्बल 12 वर्षांनी भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याला रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड सर आपल्या सोबत आहेत। सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। एकंदरीतच 12 वर्षांनंतर आपण ही पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केलाय। आजच्या सामन्याचं वर्णन काय कराल? काय आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्याबाबत? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला दुसरी टिप दिली रोहितने, कारण खूप महत्वाचं होतं आणि मला जाताना तो बोललाच होता की मी सर तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन येईन भारतामध्ये। ज्यावेळेस T20 वर्ल्ड कप त्यावेळेस पण तो बोलून गेलेला आणि आताही बोलून गेला। त्याचा मला खूप 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 म्हणजे माझे शब्दच नाही बोलायला, मी काय बोलू मलाच कळत नाही। सर, तुमच्या भावना समजू शकतो, पण तुमचा जो पट्टशिष्य आहे रोहित शर्मानं खरं तर त्याच्याच नेतृत्वाखाली आपण T20चा वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर ही दुसरी ICCची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकलेली आहे। त्यामुळे खेळाडू म्हणून एक कर्णधार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? नाही, खरोखर कर्णधार म्हणून त्याच्या कर्णधार पदामुळेच आपण ही मॅच जिंकलो, म्हणजे आपण ही चॅम्पियनशिप जिंकलो असं म्हणतात। आणि ज्या पद्धतीने तो हँडल करत होता टीमला, म्हणजे प्रत्येक खेळाडूंना कसं त्यांनी हँडल केलं त्याच्यामुळे आपण टुर्नामेंट जिंकलो असं मी सांगतो। या सगळ्यामध्ये संघ बांधणी अतिशय महत्त्वाची वाटते आपल्याला। नक्कीच 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 आणि खरं म्हणजे रोहित बरोबर सगळ्यांचंच आपण कौतुक करायला पाहिजे आणि प्रत्येकाने आपला रोल व्यवस्थित अदा केला आणि त्याच्यामुळे आपण हे जिंकलो। खरं तर होळी आधीच त्यानं रंग उधळलेले आहेत, चांगल्या अर्थानं आपण म्हणूयात। पण या सगळ्यामध्ये त्यांनी जी संघ बांधणी केली होती, ज्यामध्ये ऑलराऊंडर्स असतील म्हणजे पंड्या असेल, त्यासोबतच जडेजा असेल, किंबहुना काय म्हणूयात अक्षर पटेल असेल, यांनी देखील तितकीच कामगिरी चोख पार पाडली। बरोबर। नाही, सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला, त्याच्यामध्ये दुमतच नाही। सगळ्यांचाच परफॉर्मन्स चांगला, त्याच्यामुळे आपण हे जिंकलेलं आहे तुम्ही म्हणा। पण सर, आता परत तो आल्यानंतर आपल्या पट्टशिष्याकडून आणखी कुठल्या कामगिरीची तुम्ही अपेक्षा करताय? कारण की त्यांनी एक वर्ल्ड कप आपल्याला दिलेला आहे, आता चॅम्पियन्स ट्रॉफी देखील दिलेली आहे। 2027चा वर्ल्ड कप मी तुझ्याकडनं मागून होतो। नक्कीच। आणि ह्या सगळ्या खरं तर तुम्ही सांगितलं की T20 वर्ल्ड कपला जाण्याच्या अगोदर किंबहुना या स्पर्धेला जाण्याच्या अगोदर तुमचं त्याचं बोलणं झालं होतं। काय नेमकं हे बोलणं होतं? बोलणं म्हणजे त्यांनी मला जाताना सांगितलेलं की चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही जिंकूनच जातो म्हणून। म्हणजे त्यांनी त्याच वेळेला तो निर्धार खरं तर व्यक्त केला होता। सर, बोला सर, पूर्ण करा। नाही, त्यांनी जाताना त्यावेळेस सांगितलेलं मला की चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही जिंकतो, कारण मी पहिल्या मॅच पासून मी कॉन्फिडंट होतो आणि मला माहित होतं रोहित ज्यावेळेस ठरवतो ते करूनच जातो आणि त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स येत होतो। कुठे घ्यायचं सर? खूप खूप धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड सर आपल्या सोबत होते। रोहितची एकंदरीतच आजवरची कामगिरी आणि संपूर्ण टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया आपल्याला दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।